आज शनिवार दिनांक 16 ऑक्टोबर 2021 ह्या दिवशी आपण आपले हरिभक्त पारायण सादेगाले महाराज, दिलीप सादेगाले महाराज यांच्या घरी आपण हा एकादशीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने आपण सगळे इथे एकत्र झालेले आहोत. आपण सगळे हरिभक्त पारायण म्हणजे सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा यांचे सगळे आपण सत्शिष्य आहोत. आता याच्या अगोदर आपण आता हरिपाठ घेतला. हरिपाठानंतर आपल्याकडे अशी प्रथा आहे की थोडंसं प्रवचन करावं. एकादशीच्या दिवशी आपण आता भजन केलं, त्याच्यानंतर थोडंसं प्रवचन करावं. त्या प्रवचनाच्या निमित्ताने तुम्ही सगळ्यांनी आग्रह केल्यानुसार मी आपल्या समोर आजच्या या एकादशीच्या निमित्ताने भक्तियोग ज्ञानेश्वरीमधील अध्याय क्रमांक 12 भक्तियोग त्याच्यातली ओळी क्रमांक 9 आपल्यासमोर आता मांडत आहे. जे काय सद्गुरू आपले पांडुरंग देवेकर बाबा यांच्या ऊर्जेतून जे काय माझ्याकडून तुम्हाला सांगण्यात येईल ती सर्व त्यांच्या शक्तीनुसार मी आपल्यापुढे हे मांडत आहे. बघा तरी माऊली काय म्हणतात बघा, ओळी वाचून दाखवतो. आता हे चित्त मनबुद्धी सहित माझ्या हाती अचुंबित न करीशी देव, तरी मग ऐसे करी या 18 प्रहरा माझारी मोटके निमिष बर देत जाय. मग जे जे काय निमिख देखील माझे सुख, ते तुले आरोचक विषय घेईल. जैसा शरद पालू लगे आणि सरिता ओटू लागे, तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी. मग पुण्यहून जायसे शशीबिंब दिशन दिसे, हरपत अवश्य नाहीच वय. तैसा भोगातून निघता चित्त माझं माझे रिक्ता, हलो हलो पंड सुद्धा मी सोची. आता अभ्यासयोग म्हणजे हाच एक जाणीजे, येणे काही निपजे ऐसे नाही. माऊलीला काय सांगायचं? माऊलीला ह्या ओळीच्या माध्यमातून असं सांगायचं आपल्याला की मनुष्य संसार करता करता संसारामध्ये पूर्णपणे अडकून जातो. सांगितलंय बघा, रामदासांनी सांगितले, बालपण नेमतेपणी गेले, तारुण्य अवघेची वेचिले विषयांकडे, वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग. मग भगवंताचा योग कोणे गाली? मग आपण भक्ती कुठं करणार? लहानपण गोट्या केल्यात गेले, तारुण्य विषयांमध्ये गेले, मग तुमच्याकडे वृद्धपण आला. वृद्धपणी आपण जे काय तारुण्यात असताना जे आपण काय केलं त्याची बिलं आली, आणि मग आपल्याला भक्ती करायला वेळ कुठे? भक्ती करायला वेळच नाही. वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग. मग जे काय आपण कर्म आचरण केलं असेल चांगलं वाईट, त्या कर्माचे भोग बघायला आपल्याला शेवटीला आयुष्य निघून गेलेला असतो. आयुष्य आपल्या हातात नाही आहे. आणि माऊलीने तर ते भक्तियोगमध्ये सांगितलं की भक्ती म्हणजे काय? आपण जी भक्ती समजतो ती भक्ती नाही माऊली सांगतात. कुठेतरी तीर्थाला जाणं, सकाळी उठून पूजा करणं, अगरबत्त्या लावणं, बरं का, मंदिरात जाणं, ही भक्ती माऊली नाही सांगत. माऊलीने काय सांगितलंय? या 18 प्रहरा माझारी मोटके निमिषभर देत जाय. माऊलीने काय सांगायचं की 4 प्रहर दिवसाचे, 4 प्रहर रात्रीचे, असे 8 प्रहर आहेत. या 8 प्रहरातून कुठला पण एक प्रहर माझ्यासाठी दे. काय सांगितलं माऊलीने? कुठला तरी एक प्रहर माझ्यासाठी दे, माझ्या नामस्मरणासाठी दे. मोटके निमिषभर देत जाय. मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते आरोधक घेईल, विषय घेईल सांगितले. म्हणजे माऊलीनं काय सांगायचं की तुम्ही त्या ध्यान योगामध्ये बसा, ध्यानाला बसा, आणि ध्यानाला बसल्यानंतर मग तुमच्या अंतःकरणाला थोडं हळूहळू सुख वाढत जसं जाईल ते आरोधक होईल. मग काय होईल? ते सुख काय होईल? तुमचं मन, तुमचं अंतःकरण घेईल, आणि मग तुमच्यामध्ये असलेले जे विषय आहेत ते हळूहळू बाजूला होतील. पण त्याने सांगितले हळूहळू, ढाले म्हणतात त्याला ना, मानत जावे मुलाकडे. म्हणजे आपल्याला हळूहळू का होईना आपल्याला मुलापर्यंत जावं लागेल.
माऊलींची भक्ती काय सांगतो बघा, माऊलींचं भक्ती सांगत नाही की तुम्ही तीर्थासीन जावे. बघा तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितले तुम्ही व्रत नियमन करावे आणि तुम्ही स्वधर्माचं आचरण करा सांगितले. तुम्ही स्वधर्म आचरण करावे. तिसऱ्या अध्यायामध्ये माऊली सांगतो तुम्ही तीर्थाला पण जायची गरज नाही, व्रत नियमन करायची गरज नाही. आणि या ब्रह्मदेवाने तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं की बघ प्रत्येक जीवाला निर्माण करताना मुंगीपासून ब्रह्मापर्यंत एकच तत्व मी टाकलेलं आहे आणि ते तत्व देणारा तत्वदर्शी गुरु पाहिजे तुम्हाला. म्हणून जाणतेने गुरु भजी देते सकल कृत कार्य होईल मुरुसिंचने सौजी शाखा पल्लव संतोषिती. याचा अर्थ काय की बाबा त्या गुरुला शरण जा. कुठल्या गुरुला? जो तत्वदर्शी आहे, जो तत्वाची ओळख करून देईल, जो तत्वाची एकरूप करून अशाच गुरुला शरण जा. बाकी माहिती देणारे गुरु नको सांगितलंय. माहिती देणारे गुरु काय तुम्हाला कामाचे नाही येणार. तुमच्या तत्वाशी एकरूप करणार. बघा रामदास म्हणलेलं की नाही, जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू. काय सांगितलंय? जीवाशिवाचा ऐक्य करून देणारा त्याला सद्गुरू म्हणा. बाकी तुम्हाला तो श्रवणारा ठेवेल, अजून कुठे तीर्थाला घेऊन जाईल, अजून कुठं हवन करायला यज्ञ करायला सांगेल, ते त्याला गुरु नाही म्हणतायत. ते सद्गुरू नाही. सद्गुरू कोण आहे? तर जे तुम्हाला तुमच्याच आत्म्याशी एकरूप करू शकतात. तुमचा अंतरीचा अंतरात्मा हा देव आहे, तुम्हीच ब्रह्म आहेत, एकोहम शिवोहम. आणि त्या परब्रह्म तत्वाशी, ते परब्रह्म आपण आहोत. म्हणून मी कालच्या प्रवचन पण सांगितलं की ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे, आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. आत्मा सगळीचकडे हो, प्रत्येक माणसाकडे आत्मा आहे, प्रत्येक जीवाकडे आत्मा आहे की नाही? मग त्यांना आत्म्याचं ज्ञान आहे का? मग आत्मा श्रेष्ठ कशावर? आत्मा श्रेष्ठ नाही. आत्म्यामध्ये गेल्यानंतर त्या आत्म्याकडे असलेलं ज्ञान तुम्हाला त्या एका परब्रह्म तत्वाकडे घेऊन जाऊ शकतो. आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे, आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणून त्यांनी सांगितलं काय की नाना शास्त्रे पठ्य लोकम नाना दैवत पूजनम परी आत्मज्ञाना विना पार्था सर्व कर्म निरर्थकम. एक आत्मज्ञान नसेल तर केलेले सगळे कर्म करते. आत्मज्ञान पाहिजे. आत्मज्ञान पाहिजे. जगा त्याच्या पुण्याचं नाही शिमाले. दुष्ट पथकाची बाधा झिरसून जाईल हो. आत्मज्ञान आलं की तुमच्याकडे तुमच्या असलेले दुष्ट, बरं का, कुइष्ट तुमच्याकडे असलेले जे विषय ते आपोआप बाजूला होणार तुमचे. फक्त काय करा, तुम्ही एका आत्म्याशी एकरूप व्हा. एका आत्मज्ञान काय ते तुम्ही समजून घ्या. तशा सद्गुरूला शरण जा. जोपर्यंत आपल्याला आत्मज्ञान दर्शी तत्वमसी एकोहम शिवहम, बरं का, अहम ब्रह्मास्मी असा गुरु तुम्हाला भेटत नाही तोपर्यंत आपल्याला ते ज्ञान प्रगट होणार नाही. म्हणून कारण आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे, ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ आहे. ब्रह्मापेक्षा ब्रह्मज्ञान श्रेष्ठ, आत्म्यापेक्षा आत्मज्ञान श्रेष्ठ आहे. मग आता आत्मज्ञान आपल्याला जर करायचं असेल तर माऊली काय सांगतात बघा, या 8 प्रहरा मागे माझारी मोठके निमिषभर देत जाये. म्हणजे या 4 प्रहर रात्रीचे, 4 प्रहर दिवसाचे, असे 8 प्रहर आहेत. त्या कुठल्याही एका प्रहरामध्ये असं नाही की तुम्ही बघा 4 वाजता उठलं पाहिजे. माऊली ते ना सांगा 4 वाजता उठा ना 5 वाजता. माऊलीने सरळ सांगितले की कुठल्याही प्रहरामध्ये मला तुम्ही जा, तुम्ही भजा. 4 वाजता उठा पहिला प्रहर, आता नाही सांगितलं. कुठल्याही प्रहरामध्ये तुम्ही मला भजा. कुठल्याही प्रहरामध्ये तुम्ही माझं नाम घेतलं तर मी हजर आहे हो. कोणी म्हणतात 4 वाजता उठा, ब्रह्ममुहूर्ताला उठा. उठू नाही का? उठा ना तुम्ही. जोपर्यंत प्रगट नाही तोपर्यंत उठणंच आहे तुम्हाला. जोपर्यंत आपल्याला ते प्रगट नाही, कारण एकांत पाहिजे तुम्हाला. एकांतासाठी तुम्हाला लवकर उठणं आहे. आणि एकदा काय ते तुम्हाला सुख मिळायला लागलं मग तुम्ही कुठल्याही प्रमाणात ते जातो कुठं आपल्याकडं राहते. आपल्याला भजायचं म्हणजे काय? आपण कोणाला भजतो? आपण आपल्याच अंतरीच्या अंतरात्म्याला भजतो. आपण आपल्याच ब्रह्मदेवाला भजतो का? आपल्याला कुठे लांब जायचं, भजायला जायचं आहे? देव तीर्थाला आहे का? तीर्थी धोंडा पाणी देव रुकडा सज्जने सांगितले. या सज्जनाच्या समितीतच देव आहे. म्हणून त्यांना या 8 प्रहरा माझारी मोठके निमिषभर देत जाय सांगितले. हलू 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 तुमच्याकडे ती तुम्हाला कसं आत्मसुखाची गोडी लागेल. आणि एकदा का आत्मसुखाची गोडी लागली तुम्हाला मग विषय सुख बाजूला होतात. कसे होतात ते त्याने सांगितलं बघा. तरी मग ऐसे करी या 8 प्रहरा माझारी मोठके निमिषभर देत जाई. म्हणजे थोडं थोडा मग जे निमिक देखेन माझे सुख ते तुले आरोधक विषय घेईल. म्हणजे जर तुम्हाला ते सुख लाभलं तर विषय तुमचे हलू 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 बाजूला होतील. माऊलींना तेच सांगायचं.
की विषय सुख आहे ना ते आपोआप बाजूला होतील. म्हणून आत्मसुख लागले की विषय सुख, आत्मसुखाची या गोड्या विटे धोका सकल विषयाच्या, सगळ्या विषयांचा वीट येतो. मनाची चारणं सांगे जो प्रकृतीचे केले निघे, जो श्रद्धे त्याने संभोगे सुखिया झाला, तयाच तेची दिवसत जे ज्ञान पावे निश्चित दयामध्ये अचुंबित शांती असे. मग तुम्ही ध्यानाला बसले काय होईल, तुमच्याकडे शांती नावाचा परब्रह्म प्रगट होईल. आणि शांती हेच ब्रह्म, शांती परते नाही धर्म, शांती हेच परब्रह्म. शांती काय आहे, परब्रह्म. आणि ते आपल्याला मिळवायची. शांतीचं कुठे दुकान आहेत का बाजारामध्ये, कुठे मिळेल का, लाखो रुपये खिशामध्ये भेटेल का शांती मला. मग शांती कशाला म्हणतात, शांती हे परब्रह्म आहे. शांतीसाठी तुम्हाला बसावं लागेल. माऊलींना ते सांगायचं बघा. इथे त्याने सुरुवातीला काय टाकलं बघा, माझ्या ठिकाणी तुझ्या मनाला आस्थापन कर, म्हणजे निश्चल कर. जोपर्यंत आपण त्या मनाला निश्चल करत नाही तोपर्यंत आपल्याला भक्ती सुरू होणार नाही. रामदास स्वामींनी 205 श्लोक लिहिले, बरोबर ना. 205 मनाचे श्लोक लिहिले की नाही. मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते सगळे राज्य बुडाले. म्हणून कुडी सोडी रे सांडी वेगी, बरे लागला काला हा पाठी लागी. एक एक पल आपण कुठे चाललोय, मृत्यूकडे चालले प्रत्येक माणूस. आणि आपण काय करतो, जन्मदिवस साजरा करतो, वाढदिवस साजरा करतो. वाढदिवस आहे का ते, तो घट दिवस आहे आपला, पण माणूस आवडीने साजरा करतो. मग तो वाढदिवस आहे, पण एक एक दिवस आपण त्या पुढे चालू, आपण आपलं आयुष्य संपत चाललेलं एक दिवस. आणि मग म्हणून रामदासांनी 205 श्लोक लिहिलं. पण ते श्लोक लिहून आपण त्या आत्म्याची ओळख घेतली नाही. आत्मा काय बघा, तुकोबारा सांगतात की तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. म्हणजे किती स्पष्ट सांगितलंय. तुकोबाराने सांगितलंय, अरे जिथे मनाची धाव थांबते, तुका म्हणे मन मुरे, जिथे मनाची धाव थांबते आणि जिथे तुम्ही निश्चल होणार, त्या निश्चल अवस्थेनंतर जे काय तुला जे काय तुझ्याकडे ज्ञान होईल ते माझं स्वरूप सांगितलंय. तुका म्हणे मन मुरे मग जे उरे ते तू. अरे ते तुझं स्वरूप, आणि त्या स्वरूपाशी आपण एकरूप व्हायला पाहिजे. आपण जोपर्यंत स्वरूपाशी एकरूप होत नाही, म्हणून तर माऊलीने किती या भक्तीमध्ये त्यांनी 20 वेळा टाकल्या, 20 श्लोक टाकले. 20 श्लोकामधला हा 9वा श्लोक त्यांनी दिले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितले. पण कुठल्याही ओळीमध्ये असं माऊलीने दर्शित केलं नाही की तुम्ही तीर्थाला जा, तुम्ही मंदिरात जा, तुम्ही पूजा करा, ह्या देवाची त्या देवाची पूजा करा. माऊलीने हे सांगितले, अरे बाबा तुम्हीच ब्रह्म आहात, अहम ब्रह्मास्मी, आपणच ब्रह्म आहोत. आणि आपण त्या देवाची पूजा कशी करायची बरं का, आपल्या परब्रह्माची, आपल्या असलेल्या अंतरात्म्याची पूजा आपणच कशी करायची, हे सगळ्या 20 श्लोक तेच सांगतात की आपणच देव आहोत. आपण त्या परब्रह्माशी एकरूप कसं व्हायचा. देव पाहावाशी गेलो ना देवच होऊन ठेवलो. तुकोबाराने स्पष्ट लिहिलं की नाही, देव मी बघायला गेलो, अरे पण मीच देव झालो. ह्याला म्हणतात भक्ती. स्पष्ट लिहिले की देव पाहावाशी गेलो, नाना शरीर हीच मंदिरे, आतमध्ये राहायचे जीवेश्वरे. काय सांगितलंय, देवळे म्हणजे नाना शरीरे, आतमध्ये राहायचे जीवेश्वरे. आणि देवळाचे अनेक गुन्हे देव होईचे सांगितलंय. देव बघण्याची वस्तू नाही, देवळाच्या गुणातून देव होण्याची वस्तू आहे, देवाशी एकरूप व्हायची वस्तू आहे. नाना शरीर हीच मंदिरे. काय सांगतात रामदास स्वामी, अरे प्रत्येक शरीर हा मंदिर आहे. आतमध्ये राहायचे जीवेश्वरे, आतमध्ये जीव नावाचा ईश्वर राहतो. जीव नावाचा ईश्वर आतमध्ये राहतो. तुमच्या प्रत्येकाच्या आतमध्ये जीव नावाचा ईश्वर आहे. नाना शरीर हीच मंदिर आहे, आतमध्ये राहायचे जीवेश्वर आहे. आणि त्यांनी काय लिहिलंय की देवळाचे अनेक गुन्हे देव होईजे. देवळ म्हणजे देहाच्या गुणातून देव व्हायचा आपल्याला. देव होण्याची जी प्रक्रिया आहे. बरं, देव व्हायचं म्हणजे काय असं त्यांनी जरा लिहिलं, देव व्हायचं आपल्याला. पण आपण प्रत्यक्ष देव आहोतच. मग आपण देव का होत नाही, कारण आपण देहबुद्धीवर आहोत. मग आपल्याला देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. आता आपल्याला देहबुद्धी आत्मबुद्धी करायची आपल्याला, पण ती संतांच्या संगतीत गेल्यानंतर, बरं आपलं नुसतं संतांच्या संगतीत जाऊन आपल्याला ते ज्ञान मिळेल का, नाही ते मिळणार आपल्याला ज्ञान. म्हणून त्याचं ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे. तुम्हाला संतांना शरण जावं लागेल, तसं सद्गुरू करावं लागेल. आणि त्या सद्गुरूच्या माध्यमातून आपल्याला देवाची ओळख होईल. आणि देवाची ओळख होता होता आपणच देव आहोत. कोण आहोत आपण, आपणच परब्रह्म आहोत. आणि आपण परब्रह्म असल्यामुळे आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हावं लागेल, त्या भगवंताशी.
रामदास स्वामींनी याच्यामध्ये अजून एक टाकलंय, आकाश मार्गे गुप्त बनते जाणती योगी समर्थे इतरांस गुह्य अर्थे सहसा न कळे. हे कसं ज्ञान आहे? आकाश मार्गे गुप्त बनते, हे गुप्त आहे. हे कसं ज्ञान आहे? गुह्य ज्ञान आहे, गुप्त ज्ञान आहे. आकाश मार्गे गुप्त बनते जाणती योगी समर्थे, ते संतांनाच माहिती, योगी लोकांनाच माहिती. इतरांचं गुह्य अर्थ सहसा न कळे, सहसा अर्थ कळत नाही. म्हणून सद्गुरूंना शरण गेल्यानंतर आपल्याला पहिला ते वाचेचा मंत्र देतात. नेहमी मी सांगतो प्रवचनामधून, वाचेचा मंत्र दिला की काय होतं, आपलं अंतःकरण शुद्ध होतं. हे अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर मग आपल्याला अजपा देतात, आणि अजपाच्या माध्यमातूनच हे ज्ञान आहे. सर्व ज्ञान आहे ते महावाक्याच्या उद्देशानुसार आहे. ज्याच्याकडे महावाक्य नाही त्याला हे ज्ञान प्रगट होणार नाही. महावाक्यच पाहिजे ह्याला. सगळे संत हेच सांगतात, महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे, महाता हा ठेवीला नाही थापटीला जैसा. गुरु काय करतात? तूप घेतात आणि जोरात थापडतात आपल्याला. बघा प्रत्येकाला थापडलं की नाही? थापटल्यानंतर आपलं महावाक्य चालू होतं. थापडणं म्हणजे काय? डोक्यावर मारतात आपल्या. या महाराजांना थापडलं, पण या महाराजांना थापडलं बरेच वेळेला, जास्त थापडलं. तर हे असं ज्ञान आहे. म्हणून माऊलीने काय सांगितलंय की 8 प्रहरामध्ये मोठके निमिषभर देत जाय. मग त्याने लिहिले की जैसा शरद कालू गे मग सरिता ओटू लागे. बघा प्रत्येकाची अंतःकरणाची स्थिती सांगितली माऊलींनी. जसा शरद काल निघाला म्हणजे शरद ऋतू आला, उन्हाळा आला, की नद्या काय होतात? हलो 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 कमी 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 होत जातात. नदीचं पाणी थोडं ओसरतो, खाली जातो ना. काय लिहिले? शरद कालू गे मग सरिता ओटू लागे. काय सांगितलंय? शरद कालू गे मग सरिता ओटू लागे. तसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी. तसं आपलं चित्त आहे ना, ते प्रपंचातून संसारातून हलवलं काय होतो? त्या एका भगवत स्वरूपाकडे येतो, हलवलं होतो, एकदम नाही होत. म्हणून त्याने काय सांगितले? थोडं 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 मला देत जा. 8 प्रहरामध्ये मोठे निमिष थोडं थोडं ध्यानाला बसत जा माऊली. थोडं थोडं जरी बसलं चालेल, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास, जसं जमेल तसं बसतो. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं बसणं ते माऊली सांगतो, आपण ना सांगते. ज्ञानोबरायाने सांगितले भक्तियोगमध्ये 12व्या अध्यायामध्ये 9वा श्लोक मी सांगतो तुम्हाला. 9व्या श्लोकमध्ये सांगे, मग शरद कालू घे सरिता होटू लागे तैसे चित्त काढिले वेगे प्रपंचोनी. तुमचं चित्त हलवलं कुठे? प्रपंचामध्ये, म्हणजे कुठे? विषय सुखात अडकलेलं ते तुमचं काय? तुमचं मन विषय सुखामध्ये अडकलेलं आहे. तुम्ही त्या देहबुद्धीवर आहात. मग हलू तू काय होईल? तुमचं चित्त हलवलं कुठे जाईल? ते का? आत्मसुखाकडे येईल. विषय सुखाकडून कुठे जाणार आहे? आत्मसुखाकडे येणार आहे. आणि एकदा आत्मसुखाची गोडी लागली तुम्हाला की मग तुम्हाला असं वाटेल की बाबा मी कधी बसतो, घरी जातो, कधी ध्यानाला बसतो, कधी. आणि ध्यानातूनच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होणार आहे. मग पुण्याहून जैसे शशीबिंब दिसे हारपात आवश्य नाहीच होय. जसा पुनवेचा चंद्र किती पिटूला असतो, चंद्र किती तेज असतो एकदम, त्याला किती प्रकाश असतो ना चंद्राला. मग पुण्याहून जैसे शशीबिंब दिसे तिथून काय होतो? शशीबिंबाला काय होतो? उतरती करायला लागतो, म्हणजे कमी 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 होत जातो ना, कमी. बघा त्याने दृष्टांत दिलं. हे दृष्टांत म्हणजे दृश्य दिसतं, ते दृष्टांत. आणि सिद्धांत म्हणजे ते आपल्या आतमध्ये आहे, सिद्ध आहे. तुमच्या आमच्या आपल्या स्थिती आहेत, ह्या प्रत्येकाच्या अंतःकरणाच्या स्थिती आहेत, माऊलीने लिहिल्यात. पण त्याने दृष्टांत दाखवलं समोर. बघा चंद्र असा आहे, काय होतो? मोठा मोठा एकदम प्रकाशित होतो, हलवून कमी 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 होत काय होतो? नाहीसा होतो. म्हणजे काय होतं आपल्याला? आपण त्याला कालोखा म्हणतात. काय म्हणतात त्याला? कृष्ण पक्ष चालू होतो, अमावस्या, बरोबर ना. तसं त्याने काय सांगितलं की शरद कालू घे अगोदर सांगितलं ना. आता काय सांगतात? मग पुण्याहून जैसे शशीबिंब दिसे. पुण्य झाली म्हणजे पौर्णिमेचा चंद्र प्रकाशित झाला, हळूहळू त्याचं काय होतं? कमी 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 होत जातो. कुठे येतो? तो कृष्ण पक्षाकडे वळतो. नाहीशे म्हणजे दिसेन असा होतो. तसं तुम्ही त्याने काय सांगितलंय? हा दृष्टांत झाला. तैसे भोगातून निघता म्हणजे काय होईल तुमचा? तसं तुम्हाला ते सुख लाभलं, तुम्हाला आत्मसुखाची गोडी लागली. तसे भोगातून निघता चित्त मग माझे रिक्ता. मग चित्त तुमचं एका आत्मस्वरूपाकडे लागलं. हलो पंडुसुता मीच होची सांगताय. बघा भगवंत काय सांगता? अर्जुना रे तू मीच होशील, पण कधी?
तसे चित्त काढिले वेगे प्रपंचने. प्रपंचातून तुमचा जर प्रपंच जर तुमचा हळूहळू कमी सुख झाला, प्रपंचातला सुख तुमचा कमी झाला आणि तुम्ही आत्मसुखाकडे आलाय, हळूहळू पंडसुता मीच होशी. अरे बाबा अर्जुना, हळूहळू तू मी माझ्यासारखा होशी, तू देव होशील अर्जुना. काय सांगितलंय? हळूहळू पंडसुता मीच होशी. तैसे भोगातून निघता चित्त मद माझे रिक्ता, हळूहळू पंडुसुता मीच होशी. अरे अर्जुना, तू मीच होशील, तू देव होशील. पण कधी? अर्जुनाला म्हणजे आपल्याला सांगितलं तर आपणच अर्जुन आहोत. आपल्याला ज्ञान सांगितलंय. अर्जुन म्हणजे कोण? तुम्ही आम्ही सगळे अर्जुनच आहोत. आपण वेगळे आहोत का? अर्जुनाला उपदेश सांगितलं म्हणजे कोणाला सांगितला? आपल्याला सांगितला. मग आपल्याला सांगितलं की 8 प्रहरामध्ये मोठे निमिषभर देत जाय, की थोडं थोडं ध्यान करा. ध्यान केल्यानंतर तुमच्यामध्ये असलेल्या अंतःकरणाची स्थिती जी आहे, ती विशेष सुखाची स्थिती जी आहे बरं का, तर ती काय होईल? आत्मसुखाकडे येईल. आणि एकदा आत्मसुखाची गोडी जर तुम्हाला लागली, आत्मसुखाची गोडी तुम्हाला लागली का तुम्हाला स्वरूपाची ओळख राहील. आणि स्वरूपाची ओळख झाली, स्वरूपाशी एकरूप झाले, मग त्याने काय सांगितलंय बघा. मग संत काय सांगतात? अगा अभ्यासयोग म्हणजे हाच एक जाणीजे, येणे न काही निपजे असे नाही. काय सांगतात? अगा अभ्यासयोग म्हणजे हाच एक जाणीजे. याला अभ्यास म्हणतात. अभ्यास कशाला म्हणतात? नाही तर आपल्याला म्हणतात पुस्तकं वाचली 6 शास्त्र 18 पर्यंत, याला अभ्यास नाही सांगितलं माऊलीने. अभ्यास कशाला म्हणतात? ध्यानाला बस, तुझ्या अंतःकरणाशी एकरूप हो. अंतःकरणाची स्थिती काय ती बघ. अंतःकरणाशी एकरूप हो. अंतःकरण तू प्रसन्न कर. अंतःकरण त्या आत्मसुखाच्या गोडीमध्ये लाव. नाही तर आपल्याला वाटलं अभ्यास म्हणजे आपण एक 5-50 पुस्तकं वाचले का आपला अभ्यास झाला. माऊलीने त्याला सांगितलं, तो अभ्यास नाही सांगितला. मन करावे प्रसन्न. मन करारे प्रसन्न सकळ सिद्धी. म्हणजे त्याने काय सांगितलंय की मन आहे ना, मन एक मन तुझ्या अवघ्या भांडवला. अरे माणसाचं मनच आहे भांडवल हो. एक मनाला तुम्ही जिंकलं की नाही, मन चिंती ते वैरीने चिंते हो. त्याने लिहिले की कल्पना जाई सांडे ताईच परमार्थ घडे. ज्या वेळेला आपण कल्पना टाकणार त्यावेळेला आपला परमार्थ मिळेल. कल्पनेचे एक बरे जे मोहरतात मोरे, स्वरूपी घालतात वय निर्विकल्प सांगितले. कल्पना जी आहे बरं का, कल्पना जीव तेने, कल्पना जीव अविद्या, कल्पना अविद्या तेने झाला जीव. काय सांगितलंय? कल्पना ही अविद्या आहे. जोपर्यंत आपण कल्पना टाकत नाही, कल्पना जोपर्यंत आपल्या मनात निघून जात नाही, निर्विकल्प समाधी लागत नाही, तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची प्राप्ती, खऱ्या ज्ञानाची म्हणजे माऊलीने सांगितल्याप्रमाणे, आपल्या हिशोबाने नाही, माऊलीने सांगितल्या. माऊली कशासाठी प्रयत्न करतात प्रत्येक साधकासाठी? की बाबा तुम्हाला ध्यानाची गोडी हळूहळू तुम्हाला हे सुख मिळालं पाहिजे. आणि हे सुख मिळाल्यानंतर मग तुमचे विषय सुख आहेत ना, ते त्याच्या पुढे तृणतुल्य आहेत. एकदा का विषय सुख तुमच्याकडनं निघाले का तुम्हाला आत्मसुखाची गोडी नाही. तुमचं मन निश्चल झालं म्हणून तर सांगतात की मनाच्या पलीकडे जावं लागेल. मनाच्या पलीकडे जावं लागेल, त्रिगुणांच्या पलीकडे जावं लागेल, या देहाच्या पलीकडे जावं लागेल. देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनांची धरावी. देहबुद्धी आपल्याला आत्मबुद्धी करायची असेल या संतांच्या संगतीमध्ये यावं लागेल. आणि संतांची संगत करणं हेच सगळे पुण्याची बाब आहे की आपल्याला असे संत भेटले म्हणजे आपल्याकडे पुण्याचा साठा वाढलेला असं समजावं. आणि जोपर्यंत संत भेटत नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. बरं, ते संत कसं ओळखणार तुम्ही? रामदासांनी करी वृत्ती संत तो संत जाणावा. ज्याची वृत्ती संत झालेली आहे, संत म्हणजे तो एका स्वरूपाशी एकरूप झालेला आहे, त्या स्वरूपाशी मिळालेला आहे, त्या स्वरूपाची ओळख घेतलेली आहे. आणि जी काय त्यांची बुद्धी चालेल, जे काय ते करतील ते त्या स्वरूपातूनच बघतात. एखाद्या माणसाची वृत्ती आहे ती स्थिर झालेली आहे, एका आत्मस्वरूपाशी एकरूप झालेली आहे. मग त्याला योगी म्हणतात. जो योगी कोणाला म्हणतात? जो एका जागेवर बसलेला आहे आणि सगळं जग हिंडतो त्याला योगी नाही म्हणत. जो सगळीकडे फिरतो पण एकाशी एकरूप झालेला आहे त्याला योगी म्हणतात. मग आता आपल्याला कसं व्हायचं बघा, आपलं योगी व्हायचं पण कसं? सगळीकडे फिरू, आपण सगळीकडे फिरू पण परमेश्वराशी एकरूप झालेला असेल. आणि एखादा माणूस ध्यानाला बसतो आणि सगळीकडे फिरत बसतो तो, मग त्याला आपण योगी म्हणू का? ध्यानाला बसल्यानंतर आपलं त्या एका आत्मस्वरूपाशी एकरूप व्हायला पाहिजे. पण नंतर अशी अवस्था आहे ध्यान करता करता की तुम्ही कुठेही जरी गेले तरी परब्रह्माशी एकरूपच झालेले असणार तुम्ही. संत परत हा, संत कशाला म्हणतात? करी संत वृत्ती तोशी संत जाणा. त्याच्या पुढे काय दुराशा गुन्हे
आहे की नाही? जीव दरिद्री असंख्यात नृपती गेले तो संत. जीव दरिद्र असंख्यात निरुपती राजे केले, म्हणजे दरिद्र जीवाला राजा केला त्या संतांनी. राजा म्हणजे काय? परमार्थी तो राजधारी, परमार्थीला तो भिकारी सांगितलाय. त्या परमार्थाची सरी कोणास द्यावी? अनंत जन्माचं पुण्य जोडे तरीच परमार्थ घडे. आणि मुख्य परमात्मा थोडे अनुभव अशी बघा कसं सांगितलंय. परमार्थी तो राजधारी सांगितलंय. राजधारी कोण? ज्याच्याकडे परमार्थ आहे, म्हणजे जो स्वरूपाशी एकरूप झालेला आहे तो राजा आहे. हो, नाही तर काय करतो माणूस माहिती का? नाही तर तो जर स्वरूपाशी एकरूप झाला नाही तर तो काय करतो? तो साधक म्हणा किंवा तो देहबुद्धीधारक माणूस म्हणा, भिका मागतो तो विषयांकडे, लोटांगण घालतो विषयांपुढे. एखादा विषय मिळाला नाही ना तर तो पुढे पुढे भटकत जातो. इथून अजून कुठे जाईल, कोणी आपलं बघेल म्हणून डोंबिवली सोडून अजून कुठे कुठे जाईल तो. मग अशी परिस्थिती आहे. म्हणजे काय करतो तो? भीक मागतो. त्याला भीक मागतो भिकारी. परमार्थी नाही तो परमार्थी तो राजधारी, परमार्थी नाही तो भिकारी सांगितलंय. म्हणजे त्या मनाला काय होतो? भीक मागायची सवय लागली असतो. आणि जेव्हा तो एका आत्मस्वरूपाकडे येतो, जेव्हा तो एका आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी येतो, भिक्षा मागितली. म्हणून त्यांनी सांगितले ब्राह्मणाची एकच दीक्षा मागितली पाहिजे. भिक्षा हो ओम भवती या पक्षाला रक्षिले पाहिजे. अकार उकार मकाराचा ध्येय याचं रक्षण करता आलं पाहिजे आपल्या. ब्राह्मणाची एकच दीक्षा. ब्राह्मण म्हणजे कोण? ब्राह्मण म्हणजे कोण? जातीवंत ब्राह्मण नाही. बघा, ब्राह्मण म्हणजे इथून ब्राह्मण आहे की नाही? वैश्य आहे, क्षत्रिय आणि शूद्र आहे. म्हणजे या ब्राह्मणाचकडे सगळं आहे. हो, या ब्राह्मणाने काय करायला पाहिजे? ब्राह्मणाची एकच दीक्षा. त्यांनी दीक्षा कुठली मागितली पाहिजे? ब्राह्मणाची एकच दीक्षा मागितली पाहिजे. भिक्षा म्हणजे काय? आकार उकार मकार. आकार चरण युगला, उकार उदर विषला, मकार महामंडल मस्तकाकार. हे तिन्ही एकवटले जेथे ते शब्द ब्रह्म कवले ते म्या नमिले आदिबीज म्हणून. म्हणजे आदिबीज जो काय आहे त्या आदिबीजाशी एकरूप व्हायला लागेल. ब्राह्मणाची एकच दीक्षा मागितली पाहिजे. भिक्षा ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. आणि लिहिले भिक्षा मागून जो जेवला तो निराहारी बोलिला. मग ते कुठलं जेवण? निराहार जेवलाच नाही तो. हीच भिक्षा आहे. या आकार उकार मकार आपला जो देह आहे, या देहाचं आपलं रक्षण कसं करता येईल? आपल्याला 84 पासून ह्या देहाला कसं आपल्याला वाचवता येईल? आपण त्या स्वरूपाशी एक करून आपण त्या परब्रह्म तत्वाशी एक परब्रह्माकडे आपल्याला कसं जाता येईल? याच्यासाठी केलेली जी उपासना जे याच्यासाठी घेतलेले कष्ट आहेत. भिक्षा आणि भीक दोन्ही नका. लिंक तुटेल म्हणजे लिंक तुटेल. तर हा असा आहे बरं का. म्हणून त्याने काय शेवटलं काय सांगितलंय? या अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासी मिळे. म्हणून अर्जुना तू काय कर, माझ्याकडे तुला यायचं असेल तर तुला ध्यान करून अभ्यास करूनच तुला माझ्याशी एकरूप होता येईल. अन्यथा तुला एकरूप होता येणार नाही. शेवटची वेळी सांगितले त्याने या लागी. मग काय लिहिले? म्हणून या अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही. अरे अभ्यास जर तू केला ना तर सगळंच तुला साध्य होईल. काय भेटणार ना? तुला सगळं भेटेल. संसारातलं भेटेल, परमात्म्यात सगळं भेटेल तुला. बरं का. या लागी माझ्या ठाई अभ्यास मिळेल. म्हणून अर्जुना तू काही करू नको. या 8 प्रहरामध्ये मोठके निमेषवर येत जाईल. 4 दिवसाचे 4 रात्रीचे हळूहळू काय कर, तू ध्यान कर, माझा चिंतन कर आणि हळूहळू तू मला येऊन भेट. हा जो आपला 9वा श्लोक आहे, हा भक्ती योगामधला 9वा श्लोक आहे. आणि 9व्या श्लोकावर मी तुम्हाला हे विवरण आता दिले काय 15-20 मिनिटं. तर हे प्रत्येक साधकाने ह्यातलं मर्म घ्यावं. कारण हे जे सांगणं हे माऊलींचं आहे. हे आपलं तुमचं आमचं नाही. माऊलींचं यातनं काय सांगायचं की तुम्ही थोडं ध्यान करा, ध्यान करा. आणि ध्यानाच्या योगानंच तुम्हाला ज्ञान होणार आहे. पुस्तकं वाचून ज्ञान होणार नाही, कीर्तन करून ज्ञान होणार नाही, प्रवचन करून पण ज्ञान होणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? तर तुम्हाला ध्यान योग म्हणजे ध्यानातून योग म्हणजे ध्यान म्हणजे काय? ध्यान करता करता जीव शिवाचा योग म्हणजे ऐक्य, जीव शिवाचं ऐक्य करून घेणे, जीवाला शिवस्वरूप बनवणे. जीवाला काय करायचं? आपला शिवाशी एकरूप करायचं, म्हणजे परब्रह्म तत्वाशी एकरूप करायचं. हे जे आता जे काय मी तुम्हाला प्रवचन सांगितलं या एकादशीच्या निमित्ताने, हे आपले दिलीप सादिगले महाराज, आपण त्याला उर्फ घोंगडेवाले, यांच्या घरी मी आता आलोय. त्यांच्या आग्रह खातर त्यांनी कालच मला फोन केला, महाराज येणार का? तर म्हटलं आम्ही येऊ. पण बाकीच्या साधकांना म्हटलं बोला तुम्ही, सगळे येतील आपल्याकडे. कारण काय, एकादशीच्या पर्वावर आपण सगळे एकत्र जमतोच.
आणि त्या निमित्ताने आपल्याला जे काय माऊलींचं लिहिलेलं आहे, संतांचं म्हणणं, ते आपल्या कानावर पडतो आणि आपला अजपा चालू राहतो. आपण त्या स्थितीला राहतो, अंतःकरण शुद्ध होतं. या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सगळी ही साधनं आहेत. अंतःकरणाच्या शुद्धीसाठी देव मिळावा म्हणून साधनं नाही, लक्षात ठेवा. देव भेटण्याची वस्तूच नाही आहे. लिहिलं की नाही, नाना शरीरे हीच मंदिरे, आतमध्ये राहायचे जीवेशरे. आणि देवळाच्या नाही गुन्हे देव जे, देवळे म्हणजे नाना शरीरे, आतमध्ये राहायचे जीवेशरे. कुठे राहतो आपला जीव परमात्मा, दोन्ही बैसून एका आसनी. एका आसनावर बसवतं जीवन आहे परमात्म्याला. जयाच्या हृदयभूनी विराजिती, बघा काय लिहिले. जीव परमात्मा दोन्ही बैसून एका आसनी, जयांच्या हृदयभूनी विराजती. प्रत्येकाच्या हृदयरूपी प्रदेशामध्ये तो परमात्मा बसलेलाच आहे. फक्त आपण काय करायचं, आपण जीवदशेला आहोत. मग आपण ज्या वेळेला शिवदशेला जाऊ, जीवशिवाय ऐक्य करेल तो सद्गुरू. तसा सद्गुरू भेटला आपल्याला, जीवशिवाय ऐक्य करून दिलेला आहे. आणि साधना करत जावा. ही जी ओवी मी घेतली, ही ओवी प्रत्येकाला कळेल अशातली वार्ता नाही. जो साधना करेल, जो ध्यानधारणा करेल, कारण हे एकदम उच्च लेवलचा परमार्थ माऊलीने सांगितलेला आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरी जो ध्यान करतो, दासबोध, पण जो ध्यान करेल, कुठलाही ग्रंथ, जो माणूस ध्यान करेल, बरं का, जो माणूस योग करेल, योग म्हणजे काय, त्या परब्रह्म स्वरूपाचे योग म्हणजे जुळणे, त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होईल, त्यालाच या ग्रंथाचा मतितार्थ खरा करेल. अन्यथा बाह्य अंगाने कोणी पण सांगू शकतो, वाचून काय कोणी पण सांगू शकतो. माऊलीने का सांगितलं की ध्यानयोग का सांगितला, भक्तिमार्ग, बघ ना, भक्तिमार्ग सांगितलंय, अध्याय 12 भक्तिमार्ग. आणि हा भक्तिमार्ग कोणी वाचत नाही का, कारण त्यांना हे आवडतं की अगरबत्त्या लावा, तीर्थाला जा, इकडे फिरा, तिकडे फिरा, हे आवडतो. पण ध्यानाला बसणं आणि निश्चलतेला पावणं, निश्चल राहणे, मनाच्या पलीकडे जाणे, अतींद्रिय ज्ञान आहे. आणि ते मिळवून घेणं हा फार भाग्याचा विषय आहे. तर आम्ही खूप भाग्यवंत आहोत. आता आपले पांडुरंग देवेकर बाबा ह्यांच्या चरणी जे काय तुम्हाला प्रवचन सांगितलं, या 12व्या अध्यायातून श्लोक क्रमांक 9, ते मी आपले सर्वांचे सद्गुरू पांडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणावर हा भावपुस्तक वाहत आहे. आणि हा माझा प्रवाह इथं मी थांबवत आहे. कुंडलिकावरती हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती महाराज की जय।